कल्याणमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस तापदायक होत चालला आहे। वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावर अडकून पडावं लागत आहे। अशातच कल्याणमधल्या वाहतूक कोंडीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वाहतूक पोलीस हवालदाराने नियमभंग करणाऱ्या तरुणाला थांबवल्यानंतर त्याने संतापाच्या भरात पोलिसालाच शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली। एवढ्यावरच न थांबता तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला थेट धमकावले। हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला। मंगळवारी कल्याणच्या शहाड अहिल्यानगर उड्डाणपुलाजवळ रात्री वाहतूक कोंडीदरम्यान हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता। वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला तरुणाने शिवीगाळ करत मारहाण केली। दुसऱ्या एका वाहतूक पोलिसाने आणि प्रत्यक्षदर्शींनी तरुणाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही आणि पोलीस हवालदाराला मारहाण सुरूच ठेवली। शहाड उड्डाणपुलाजवळ रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस हवालदार सचिन ओंबासे हे वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत होते। त्यावेळी मयूर केळे नावाचा तरुण विरुद्ध दिशेने बाईकवरून शहाडकडे जात होता। पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बाजूने जाण्याचा सल्ला दिला, मात्र यावरूनच पोलीस कर्मचारी आणि मयूरमध्ये वाद झाला। त्यानंतर संतापलेल्या मयूरने ओंबासे यांच्या कॉलरला धरले आणि त्यांना ढकलत मागे नेले। त्यानंतर मयूरने शिवीगाळ करत मारहाण सुरू केली। गाववाल्यावर हात उचलतो, तुला बघून घेतो अशी धमकी यावेळी मयूरने दिली। एवढ्यावरच न थांबता त्याने ओंबासे यांच्या डोक्यात दगड मारण्याचाही प्रयत्न केला। दरम्यान आजूबाजूच्या लोकांनी आणि आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने हस्तक्षेप केल्यानंतर दोघांना वेगळं करण्यात आलं। या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात मयूर केळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण पाहतात महामीडिया न्यूज पुणे।